आयला काय करावं काय नाही. आता राहिले ते 20,000. राहावं का कसं काय. एक जर 20 लावलं हा एवढं पण गेलं तर मग काहीच नाही. बघू आपला लकी नंबर आहे 12. लावून टाकू काय होईल ते होईल. आला का ह्याच्या आईला मी हाही पण 20,000 गेला आहे. काय करायचं काय नाही. काय संदीप मग लागला का नाही मेळ? कुठल्या काय मेळ लागतोय. सकाळपासून काय नाही. सगळी साडेसाती चालू आहे. होतं 20,000 रुपये तेवढं पण गेलं आता. मग आता काय झालं. आता खातं सगळं बंद. लाव की मेळ कुठनं तरी. कुठनं लावावं मेळ आता. बघ तुझ्याकडे असलं तर दी. माझ्याकडे कुठलं. माझ्याकडे असतं तर लगेच दिलं नसतं वय तुला. आजवरच 10-12 लाख रुपये कर्ज झाले. ती एजंट 10 वेळा फोन करते. त्याच्याकडे मागावं तर पंचायत. बर मग आता काय करायचं नेमकं. आज कर ना. मी जर त्याला फोन लावला तर ती तर काय मला पैसे देत नाही. मग असं कर तूच लाव फोन. तुला 50 घे मला 50 घे. माग त्याला 1 लाख रुपये. दोघाचा प्रश्न मिटला. द्यायचं कधी. तू फोन तर लाव की मग बघू आपण. लावू का. लाव नक्की ना. लाव. हॅलो. हा शेठजी थोडं 1 लाखाचं कॉईन टाका की. काय राव बोलताय. तुम्हाला राव मी 2 एकर विकून तुम्हाला मी 50 लाख रुपये दिले ते पहिलं. आता काय माझ्याकडे बाकी आहे का. नाही का नाही. मग 1 लाख सोडा मग देतो तुम्हाला संध्याकाळी. नक्की ना. बरोबर आलेत का बघतो. हां आले. ठीक आहे. तुम्हाला संध्याकाळी लगेच 1 लाख रुपये. 2 एकर त्याच्या यायला इकलीन. एवढं काय तुम्ही हे करताय. देतो तुम्हाला संध्याकाळी दिलं म्हणजे बस. ओके आता 1 लाख रुपये त्याने दिले ते. पण त्याला आपल्याला संध्याकाळी पैसे माघारी करायचे ते. करू घ्या आपण कसं बी. बरं आता मग कसं करायचं. कितीवर लावायचं. तुझा आकडा सांग. आज कर घे. 9ला 1 लाव आणि डायरेक्ट 50च लाव. एकदम सगळंच. आज सगळंच लाव आणि तुझा बी एक आकडा टाक आणि त्याला बी डायरेक्ट 50 लाव. 9 नंबरला ठीक आहे. आणि मी लावतो आता 26 नंबरला. 1 लाख रुपये लावले दोघांचं पण. लाव. आता काय करायचं. हाही पण 1 लाख गेले की आता दोघांचं. आता त्याला पैसे द्यायचं कसं संध्याकाळी. बघ गडे आता मी तर काय आता 2 एकर विकलेले. अरे तुझ्याकडे शेती तर होती रे इकायला. माझ्याकडे काय. हां असलं तर काहीतरी देऊ त्याला. हां एवढं आहे बघा. आता राहिलंच तर बायको सोनं तेवढं राहील. बरं पंचायत एखादा बायको दिल का नाही त्याच्यावर आहे सगळं. पण काय करू सावकाराकडे ठेवू सोनं. बरं त्याच्यावर अजून पुन्हा त्याचं देऊ आज पैसे. अजून पुन्हा उद्या 1 लाख रुपये घेऊ. त्याच्या यायला काय मी अजून पैसे घेतले. 2 एकर गेली ना त्याच्या यायला 2ची 10 एकर करतो मी. चालतं की तू 2चं 10 एकर कर. मी आपलं 2 तोड्याचं 10 तोडं करतो. लागलंच. तू काय कर घरनं सोनं घेऊन ये. बर आपण सोनाराकडे जाऊ. आणि ठेवायचं का मोडायचं. ठेवायचं कसं. अरे येणारच आहेत का त्यातमध्ये. आज करून मोडूनच टाकू. चालतंय. आणि परत त्याचं परत अजून दुप्पट तिप्पट काहीतरी करता येईलच की. ठीक आहे चालतंय. हां त्याचं काय करू आपण आज सोनं मोडू. हां त्याचं पहिलं 1 लाख देऊ. हां संध्याकाळी अजून पुन्हा 1 लाख घेऊ. परत हायचंच की. परत येणारच आहेत अजून. हां चालतंय. मग तू आता काय कर घरी जा. बर सोनं घे तेवढं ताब्यात. बर आणि मला भेट. मी सोनं मोडायला जातोच. सोनं घेतो जातो. पण तू आजवर एक काम कर. काय. तुझा पहिले सावकाराकडे. चालतंय. हां आणि ती कागद घेऊन जा. आता राहिलाय तेवढा उतारा जातो घेऊन मी. हां बघू त्याच्यावर किती देते ते. चालतंय. तुझा सावकाराकडे मी जातो सोनं घेऊन. चालतंय. प्रथमेश अरे माल येऊन पडलाय. रात्री पाऊस पडलाय. माल पाठवायचे तिकडे व्यापाऱ्याला.
हा ते पंढरपूरला पाठवायचं आहे ते व्यापाराला ओरडायला आलाय हा जा ते पहिलं पाठवून दे बरं हा लोड कर बघ सगळं ओरड यायला ना पाहिजे नमस्कार नमस्कार भाऊसाहेब हा आज आमच्या चक्कर मारली ठरा बिरोत नाही ना आणला तुमचं नाहीतर चालूच असतं घ्या घ्या ठरावाशिवाय काम होतं का काय ती तर आहेच की हो द्यावं लागतं मग बरं कसं काय चाललंय एक नंबर चाललाय बघा हा एक नंबर आहे सगळं आलंय थोडं पावसानं जरा 2 दिवस पाऊस पडलाय लय सफरचंदाला काय होत नसतं तर माल नाशवंत आहे लांब येतोय मग काय 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 विशेष तरी काम होतं काय 50,000 रुपये लागायचे 50,000 हा आणि कशाला अहो कसं आहे हा ना थांबा हा आता लक्षात आलं 50 मध्ये नाही भागत 1 लाख पाहिजे ती एक काय गोळबिळ केला नाही ना कुठं काय नाही राव हा सरकारी पैसा वापरला नाही नाही ती नाही तुमच्या सरपंचाचं काय सांगता येत नाही मला नाही नाही अजिबात आपला हिशोब एकरोट असतो हम्म. हा. या ग्रामपंचायतच्या सभेत मी काढणार आहे सगळा हिशोबन फिशोबन तुमचा अहो, ऐका की हा ही शॉपिंग सेंटर बांधायचं का नाही हा त्याचं टेंडर भरायचं तुम्हाला देतो की लाखाचं 1.5 लाख भाऊसाहेब हा. चक्र बिक्र तर फिरवत नाही ना तसलं नाही राव काय सुद्धा मग ही आपलं टेंडरचं काम आहे आता चाललोय तालुक्याला नक्की का हा बर आता भरायचं टेंडर संध्याकाळी तुम्हाला 1.5 लाख रुपये लगेच संध्याकाळी हा लगेच ही गाळ्याला माझं लय भाडं चाललंय हा हम्म. शॉपिंग सेंटर दिला आबासाहेब तुम्हाला ओके जे हा 2-3 गाड्या घ्या खरा त्यात चालू हा म्हणजे भाडं बी जात नाही काहीच जात नाही देतो असं करा आता पैसे वागवायचं कशाला उगाच हा ऑनलाईन करा ऑनलाईन ऑनलाईन हा ऑनलाईन बघा बरं का हा वाईट मध्ये जातील मी पैसे तुम्हाला ऑनलाईन देणार बर हा मग येऊ का मी होय या की बरोबर आबासाहेब हा आपल्या सरपंचाला काय बोलला बरं का बर हा होय येऊ का मग हा पैसे दिलेत बरं का हो हो हा मला हे मालाचं बघावं लागतंय महाराज बोला नमस्कार राम राम काय चाललंय उद्योगाचं दुसरं काय चालायचं बर 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 काय म्हणतोय मी मला एक 4-5 लाखाची गरज होती तेवढं द्या की अरे पहिलंच तुझं व्यवहार सगळं घाण केलं ते दुसरा व्यवहार कसा करायचा तू सांग उतारा आणला की मी अरे आता. उतारा करून काय मला विकत घ्यायचं तुझं बघा तर हे दुसऱ्या नंबरचं आहे काय बरं मग एकदमच घेऊन जा की परत 17 मागूच नको एकदाच घे 5 मागतो ना 10 घे बर आणि पुन्हा माझं पैसे परत करून ते तुझ्या नावावर करून घे चालतंय चालतंय हा चालतंय ओकेच मग पण ध्यानात ठेवायचं मला जमीन नको आहे तुझी माझा व्यवहार पूर्ण करायचा तुझ्या नावावर तू जमीन करून घ्यायची ओके नाहीतर शेवट गाठ माझी शेअर एवढं ध्यानात ठेवायचं चालतंय व्यवहारात गोळ करायचा नाही तुला पैसे देऊ का रोख हे छे छे चोरा चलट्याचा रोग नेत आहे काय करा ऑनलाईन सोडा ऑनलाईन हा तसं म्हणतो तू हा बर तुला पाठवून देतो कधी एक 10-15 मिनिट लागतील बरं असं करा मी घरी पोचतो नाही का सोडा ऑनलाईन पैसे बर गोळ व्हायला नाही पाहिजे हा? नाही 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 आता कशाला नाहीतर शेवट गाठ माझ्याशी आहे ध्यानात ठेवायचं आता काय उतारा दिला तुम्हाला उतारा देऊन काय करायचंय तुला मला काय तुझी जमीन घ्यायची तुझ्या उतार्याची मला काय करायचं व्यवसाय आलं की ध्यानात हां चालतंय मग काय करा ऑनलाईन सोडा मी जातो तोपर्यंत पुढं तुला पैसे ऑनलाईन पाठवतो पण तू ध्यानात ठेव तू हां नाहीतर पुन्हा हा संदीप कुठं गडबड आहे ना हो नमस्ते आबासाहेब नमस्ते नमस्कार नमस्कार बोला की. गडबड काय हा काय ना आपलं असंच सोनाराकडे चाललो होतो सोनाकडं हा आता जरा बायकोला जरा 5-6 तोडं सोनं करावं म्हणलं हो
सोनं हा. म्हणजे खुश करायचा विचार आहे काय की आज आलतं पैसे जरा थोडस मग हा. इकडे तिकडे जाण्यापेक्षा मला तेवढंच करून टाकावं सोनं. अवघड आहे तुमचं. सोनं करायला चाललाय का मोडायला? हे, करायला चाललंय हो. हा. असं करतो की झालं की तुम्हाला संध्याकाळी आणून दाखवलं मी. बस मला का नाही ते कानावर आलं बरं का तुमचं. हा. काय हो आबासाहेब? चक्री आहे, हा? आहे. तुला चक्र आपण फिरवायला तसलं लागलाय. नाराज नाही. हा? नाही हो आबासाहेब, तुमच्या कानावर काहीतरी वेगळं आला असेल. हा. तसलं काय नाही. आपण त्या भानगडीतच पडत नाही अजिबात. कसलं बर आता तुम्हाला तसं वाटतंय ना, आता हे बघा सोनाराकडे चाललोय. हा. संध्याकाळी तुमची आणि माझी भेट झाली, हा. तुम्हाला 5-6 तोळं सोनं आणलेलं दाखवलं म्हणजे बस का नाही. संध्याकाळी हा. चालतंय ये घेऊन. चालतंय. घेऊन येईन मला दाखव. हो हा? येऊ का आबासाहेब? हा. हा चालेल. खरं डोकं फिरवलं यांनी चक्रीने या. नमस्कार शेठ. काय नाही ते आपलं सोनं मोडायचं. भाऊ दाखवा भाऊ. का मोडा लागला? काय असंच जरा काम आहे हो. होय, चोरी फिरीचं तर आहे ना? नाही ना अहो, आपल्या इथनंच घेतलंय शेठजी. आहे आहे. आता काय झालं, मेवणीच्या पोरीचं लगीन आहे. बर, मग आता होमवर्किंग तर आहे याच्यावर. हा हा आपल्या बघू. इथलंच आहे ते. चालतंय चालतंय, देतो मग. बघू. बरं किती मिळते त्याचं? हा, वजन केल्यावर दाख सांगतो. हा बरं. दीड लाखापर्यंत भेटतील याच्यावर. बघा थोडंसं काय थोडं जास्त द्या तर बघा. नाही तेवढंच होतं, मोडील भाव कमी आलाय, भाव कमी आलाय जरा. एवढं होतं. बरं का असेल तुमचं असेल की असेल बघा ती मोडा देतो. आणि बघा तुमच्या हिशोबाने. चालतं चालेल, देतो. ऑनलाईन देतो की. आणि हे आज करा मला रोख पैसे काय नका देऊ. काय करा ऑनलाईन माझ्या मोबाईलवर पाठवून चालतं. आणि तुमच्याकडे नंबर आहेच की आहे, माझा. माझा नंबर हा मग आहे ती पाठवतो त्याच्यावर. हा लगेच पाठवा. हो. मग येऊ असेल. चालतं, पाठवतो ऑनलाईन पाठवतो. हो व्हायला काय हो तुम्ही काय ते ऑनलाईन चक्री गेम खेळता का काय? बस तुला कसं माहिती ग? अहो, त्या संदीपची बायको रोज येऊन रडती माझ्यापाशी. नवरा कसली चक्री गेम खेळतोय. आज तर काय सोनच घेऊन गेलाय मग घरातून त्याच्याकडून. हा समजा तुला कळलं? हो बघ आता हे मोबाईल बघतोय, काही योजना आल्यात का सरकारच्या बघतोय. नाही मला वाटलं चक्री गेम खेळताय का काय तुम्ही, पण लयच लोक नारी लागले त्या चक्री अगं, गेम. मी सरपंच आहे, मी कसं हे करल? हा हे कसं आहे तुला सांगू का? हा. ऐक. गाव बिघडायला लागले, आपण सुधारवायचं काम करायचं. बरोबर आहे. मग आपण खेळते का तू सांग बरं? बरं आता सांग तू मला सांग, तुझ्यासारखी एवढी चांगली बायको मिळल्यावर चक्रीकडं कोण जाईल का? या चक्रात निघत नाही तिकडं चक्रीकडं कसं जाईल का? अहो नका लय गोड गोड बोलू. त्या संदीपला बघा जरा, त्याला समजून सांगा. तिची बायको चक्रात घेणार त्याला, त्यामुळं ती खेळते. तसं नाही हो, तुम्ही लक्ष दिलं वाटुळ होतं पाहिजे. का ते ना, वाटुळ होतं. चक्रीनं काय चांगलं होतं का सांग बरं? ऑनलाईन जायचं, पैसे ह्याच्याकडनं घे त्याच्याकडनं घे आणि टक्केवारीतच की का? हा मग तेच समजून सांगा जरा. आज तर सोनच घेऊन गेलाय वाटतं घरातनं. काय असंच वाया चालले ती बघ. त्या एका पोरानंतर तुला सांगतो, जमीन ऐकली, घरदार ऐकलं आणि 75 लाख कर्ज बी केले. बाई काय सांगता? मग मला सांग, तीच लेकरा बाळाच्या तोंडात घातला असतो तर? हो मग काय, बघितलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही सरपंच आहे गावचे, इथं मोबाईल मध्ये वेळ घालवण्यापेक्षा अगं, गावात काय चाललंय काय नाही. एकाच्या तोंडाला हात लावतोय तू, जगाच्या लावता येतो का आपल्याला सांग बरं? नाही. ह्यांचं ह्यांनी सुधारायचं काम आहे का नाही? अरे जाऊन येला का वाटोळं दिसतंय पुढं, तरी बी जाते ती. पण आपण सुधारवायचं काम करायचंय, आपण बी चांगला संदेश दिला पाहिजे. तुझं पटलं बघ मला काय?
बरोबर आहे. जावा आता तुम्ही, सगळ्यांना समजून सांगा. बरं बरं, आता मी बी निघतो. हं, आता काय चहा पाणी काय नको काय करत बसू. बर हां नाही करत. चालतंय. या जाऊन तुम्ही. ही ज्या चक्रात न सुटाना मी बोंबललं आणि कशाला चक्री खेळतोय. हां काय हाय का नाही सरपंचाला लय मोठा याड आहे बरं काही. हां तुम्ही किती वरडा पण सांगायचं उद्या आपण गावाला सुधरवू आता चक्रीचं. बरं मी आता निघावं आपलं काय ज्या पाणी मी पाच चालला त्यापेक्षा निघू. हो साहेब, या का काय एकटंच बसला म्हणून आलो इकडे. नाही आलतो आपलं ही ऑनलाईन उतारा काढायला चालू आहे. होय, काय टेंडर भरायचं ना. असं का? हां कसं काय येणं केलं मी तुम्हाला मी बघितलं इकडं बरं. एकटं बसलेलं म्हणून आलो मी. हां 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 म्हणलं तुमची गाडी घ्यावी इकडे. अरे एकटाच आहे का दुसरं कोण आलं कोण नाही, मी एकटाच आलो. असं आहे का. बरं बरं हां काय विशेष. काय सोडावी. काय नाही आपलं ते उतारा काढायचा चालू होय आहे. का? हां चक्री बिक्री तर नाही ना? हां चक्री हा का तर ते नेते नाही ना आपला, ती चक्री खेळते त्याने शेती ही सगळं घालवलं. आपला नाही त्या हा आणि केव्हापासनं. मी ऐकलंय असं. अरे का हा बरं 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 त्याला आता सांगायला पाहिजे जरा नीट. आता कसं आहे माहिती आहे का, हा मी चाललो होतो तालुक्याला. बर ते टेंडर भरून पुन्हा ते आबासाहेबांना पैसे आणलेत, त्यांना द्यायचेत ना संध्याकाळी पैसे माघारी. होय का. टेंडर भरलं की लगेच घ्यायचं लगेच. मला वाटलं चक्री बिक्री. नाही 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 चक्रे नाही चक्रे नाही. बरं असं कर, हा तू हो पुढं मी आलो. बरं बरं. हां हां आता शेवटचं 1 लाख रुपये राहिले ते. आता एजंट तर काय दम काढणार नाही आणि ते सावकार पण काय दम काढणार नाही. आता एवढे 1 लाख रुपये जर लावलं आणि जर आकडा बसला तर ह्या सगळ्याचेच पैसे जाते ते. बघू लावून. गेलं शेवटचं 1 लाख रुपये सुद्धा गेलं. आता काय करू काय ना, आता अवघड झाले. आता पैसे लोकांचं द्यायचं कशानं. शट काय उपयोग नाही आता आपल्याला. आता ती एजंट पण दम काढत नसतो आणि सावकार पण आता घरी येणार. आता आपल्याकडे एकच पर्याय शिल्लक आहे, औषध पिणे आणि मरणे. आता लोकांचा आपण पैसे देऊ शकत नाही. आपण पूर्ण कंगाल झालो. आता जमीन गेली, सोनं गेलं, आपल्याकडे आता काही शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळं आता आपण औषध पिऊन आत्महत्या करणे हा एकमेव पर्याय आहे आणि तो आता शेवटचा पर्याय आहे आपला. काय करावं काय करावं. ठीक आहे, औषधच घेतो आता. आता नितीन झोपला का काय. नित्या काय केलंय. होय नित्या होय. अरे हो इथं औषध होय. पेलाय तो. औषध पेला. आला 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 आला. ए बाळासाहेब चंदू आजकर ह्याला दवाखान्यात नाही. मी आलो सरपंचाकडनं. सरपंच मोबाईल ऑफिस सोडा जरा आता, जरा गावावर लक्ष द्या. पण झालं काय मग तुम्ही कम्प्लेट. आपल्या गावातली पोरं हा आणि मोठी माणसं बी मोठी माणसं. हा बरं, काय झालं. बोळात कोपऱ्या कोपऱ्यात जाऊन मोबाईल मध्ये तोंड घालून बसायला ती. वळात जाते. बोळात म्हणजे एखाद्या गल्ली बोळात, एका कोपऱ्यात, पत्र्या शेडच्या आडुशाला, गोट्यात, शेताच्या बांधावर मान खाली बोट. लोक म्हणजे रानाने काम धंदा सोडलं नाही असलोच. हे चालू आहे सगळं.
नेमकं करतात काय म्हणायचं? ही गावात चक्री चालू झाली, चक्री आता. म्हणजे आपलं बैलगाडीचं चाक तसलंच मोबाईल पैसे लावायचे. मध्ये बघितलेलं का? जुगारच की मग ते ऑनलाईन जुगारच. आणि त्यात परत कुठं विष पिऊन मर, कुठं फाशी घेऊन मर, कुठं पैसे ह्याचे काढ त्याचे काढ. लक्ष द्या जरा गावाकडे. हा आता मला सांगा आबा, ते भाऊसाहेब 8 दिवस झाले त्याच्या ती बी गायब आहे. कुणाच्या काय घरात आता मला सांगा, ह्यांना काय जाऊन सांगावं का तुम्ही आता जाऊ नका लावाया मटका खेळणं, जुगार खेळणं, आणि जुगारच झाला की चक्री. हा कुणाला सांगावर. मग आता मला सांगा, तुम्ही सांगा, माणसाच्या तोंडाला हात लावले तू भाऊ काय कसं लावून? या कशा लावून जगाच्या लावताय तू का? मग मी हीच सांगतोय, कुणाला सरपंच म्हणून काय आता लिहावं का? मी सरपंच झालो कम्प्लेट. आता कुणी चक्री खेळू नका कम्प्लेट. तुमच्या घरात काय करताय ती ऑनलाईन दाखवा कम्प्लेट. वड्यात गेला, वगळीत गेला, बोळात गेला, गलीत गेला, घरात गेला, ह्याच्या घरात गेला, त्याच्या घरात गेला, कम्प्लेट. आता कुणाच्या घरात शिरायचं आईला बघावं लागतं, लक्ष ठेवावं लागतं. सरपंच ही बाद झाली पिढी सगळी आता. हा आणि ती तुमचं ती कोणती भाऊसाहेब ठराव घ्यायचा सोडून फिरायला बोंबलं, ती बी मला बी नादी लागलं वाटतं. आता लक्ष द्या भाऊसाहेबाकडे. कम्प्लेट. आणि सकाळ सकाळ आले माझ्याकडे 50 मागितलं आणि लाख रुपये घेऊन गेले. संध्याकाळी 1.5 देतो म्हणून. आईला म्हणजे आमचं भाऊसाहेबच बिघडलं. हा आता कम्प्लेट म्हणजे काळीत डाळ दिसतोय. आईला डाळीत काळ. ह्यातच तुम्हाला घोटाळा दिसणार सगळा. रेशनचा घोटाळा, ह्याचा घोटाळा. आता माझ्या ध्यानात आलं, भाऊसाहेब जातोय कुठं काय? तुमच्याकडे आज बिल कशाला का? पैशाला आलते. मला वाटलं डबीतनं चुना काढता लावते काय. लागली सवय त्याला बी चुन्या लावायची. सकाळी लाख घेऊन गेले. लाख रुपये? 50 म्हणता. अहो त्याचा पगार किती? आणि तुम्ही बी द्यायला लागलात. आता एक तुमची सावकार के त्याला ती पगार बी आहे आणि ती वर मलिदा भाऊसाहेब आहे ती. हा 2-4 गाव आहे ती त्याच्याकडं. आपल्या गावात आता मी असल्यामुळे घोटाळा नाही बरं का. बाकीच्या गावातला हाणतोय काय की मलिदा. ह्याच्यात जिरवलं काय तुम्ही पैसे दिले राव, काय तर लिहून घ्यायचं असतं. भाऊसाहेब संध्याकाळपर्यंत येतो म्हणले मला. कशाला लिहून घ्यायचं काय? मला जरा ह्या नवीन पिढीचं वाईट वाटायला लागलं. मला तर म्हणलं भाऊ तुम्हाला सांगू नकाच म्हणलं होतं, पण मला राहावं ना. सरपंच चला लवकर ऐका माझं, चला लवकर. आपलं नित्या विष पेले हो, विष पेले. चला लवकर, चला उठा लवकर, चला. करू नको. खरंच पिला का बघ? खरंच आहो, त्याला दवाखान्यात न्यायला लागलं. हो चला लवकर. त्याचा जोडीदार चक्री दिसतंय काय तर? नाही हो, मी काय नाही. चला लवकर. तुझी बायको त्या दिवशी परवा दिवशी ओरडत होती. नाही हो, नाही तसं काय नाही. तुम्ही पहिलं चला. घालवलंय का नाही? मार जाऊ, मी थांब जरा जायचं पळायचं. त्यांनी विष पेले हो, त्याला दवाखान्यात न्यायला. भाऊसाहेब बघू ही बघू. काय राहिलं का? ती आवी गाडी की घेतो काही चालत नाही तिने मला प्यात येते दारू. सरपंच भाऊसाहेब वर गेलं काय? हे भाऊसाहेब वर झाडावर कसं का लागले? बघा मला बघू काय कुटाणा करते ती, काय खरं नाही. अवघडच आहे सगळं. गेलं भाऊसाहेब. आयो मोबाईल बघायला. भाऊसाहेब काय करणार तुम्ही इकडे? बोला काय तुम्ही कसं काय इकडे आला? भाऊसाहेब इथं काय करताय तुम्ही? काय नाही, आपलं ही काय टेंडर. हा कळलं तुमचं टेंडर. गळी काय म्हणते ती, गलीनं बोळानं वड्यानं वगळीनं आणि हे झाडाखाली. त्यातलंच आहे, ह्याचा जोडीदार असतो झाडाखाली. अहो आबासाहेब सरपंच, ग्रामपंचायत मध्ये रेंज येणार म्हणून इथं हो झालतो. अहो झाडा झुडपातच आजकाल रेंज यायला लागली. ही पैसे तुमच्याकडनंच घेतले ना? ही लाखभर रुपये माझं 1.5 लाख करणार हेच दिसतंय कुठं ना. ही बी जाते बघा. मला तर वाटलं गेलं. दोरी बिरी घेऊन आला काय तुम्ही इथं? का आता नितीन
हा आणि ते औषध प्याला हे यार सांग केला का चला हे सरपंच आता का मेल्यावर काय नित्या! करणार तिथं आ, त्याला नेला असेल दवाखान्यात आता हा. ही गेलं तर आता ह्यानं जर मेलं फास घेतला गेला गेलं की गाव सगळं टांगणीला मग. माझ्या ग्रामपंचायतीला काय करावं कंप्लेंट नित्या काय झालं औषध पिलं ते हा. हा. हो का चला हो नाही, सरपंच ऐका की मला काय वाटलं असंच झाडावर असंच वर फास घ्याता काय वाटलं होतं चक्री बिक्री खेळता का तुम्ही हा नाही सुशिक्षित माणूस आहे राव मी अरे ती तर पहिल्या तडाख्याला आडाने येतं जी सुशिक्षित आहे का त्यांचं बाप वृद्धाश्रमात आहे ती तर पहिल्या तडाख्याला बारीक आहे कारण वरचं मिळतंय ना ते कुठं घालवायचं मग कुठं घालवायचं हा? बुद्धी नाही. नको का सुचायला आम्हाला वाटलं असं पडलंय तेव्हा औषध पिऊन वा म्हणलं चला ती नीट. चला चला पहिलं चला तेवढं घ्या ती बॅग ऐका तर काय ठेवलं का शिल्लक ही बी तक्रीच खेळते बघा काय नाही. काय खरं नाही गावाचं सरपंच तुम्हाला म्हणलं होतं लक्ष द्या म्हणून मॅडम येऊ का या त्या आमच्या गावातलं पोरग ते नितीन आलाय का हो आलेला आहे वा म्हणजे बरं आहे का हो? आता बरं आहे वेळेत हॉस्पिटलमध्ये आणल्यामुळं त्याचा जीवाचा धोका टळलाय 10 मिनिट जरी उशीर झाला असता तर पेशंटच्या जीवाला धोका होता आम्ही पेशंटला वाचू शकलो नसतो म्हणजे ते पोटातलं औषध आहे आता सगळं औषध वगैरे काढलेलं आहे आता त्याला सलाईन लावून फॉटवर झोपवलंय तुम्ही भेटू शकता त्याला आता धोका नाही की आता नाही आता आता काही वर धोका तर नाही जायचं नाही त्याच्या की? जीवाला काही धोका नाही स्टेबल आहे पेशंट वर जायचं व्या नाही की अजिबात नाही बघा, आम्ही हो भेटू शकता तुम्ही विचारू द्यायची परवानगी घ्यावी लागते हो. बरोबर. तिने वाचवलंय देव माणसं असते ती वाचवली छान झालं घ्या. कुठं बोंबला चिडचा तुम्ही असल्या टायमाला आम्ही भेटतो हो भेटू आता आहे आज धन्यवाद बरं ठीक का आहे, मॅडम, हो. धन्यवाद काय पुढं सांभाळायचे कोणाला नाही बाबा भाऊसाहेब आबा गेलो काय राव हाय की डॉक्टरनं सांगितलं की आता आहे म्हणून हा ए खेळायचं का तुला माकडा नाही चुकून नाही सरपंच हा आला का बिघडला का तुम्ही घरदार ह्यांना पूर्ण त्या चक्रीच्या नादात काय आबा अहो सरपंच तुम्हाला माहिती आहे का या चक्रीमुळे तर लोक भिकायला लागली ती कोण फाशी घ्यायला लागले कोण मरायला लागले असं त्यांनी काय केलं माहिती आहे का जमीन विक कुठं सावकारकडे सोनं का ठेव ही काय ही मायापासून गेलाय सोनं घ्यायचं म्हणून हा आणि हे भाऊसाहेब लाख रुपये घेऊन गेलेत ही पटतं का तुम्हाला हा आणि मला मध्ये टेंडर भरायचं टेंडर साठी घेतलं वाटोळ होते. व्हायला लागलं वाटोळ काय सांगू नका तुम्ही आबा हा फक्त ह्या माणसानं खोटं बोलायची अपेक्षा नव्हती होय सुशिक्षित होतं मान्य करा भाऊसाहेब सरपंच खरं सांगतो बरं का मला बी नाद लागला होता पण इथून पुढे अजिबात नाही करणार आबासाहेब तुमचं लाख रुपये हाय असायचं ते नाही तर मी घालवलं बर मी तुमचं देतो तिथून पुढे जर कोण गेम खेळत असेल तर त्याचा मोबाईल सुद्धा मी फोडणार पण अजिबात मी तसं करणार नाही ए तो बी सोनं बिनं जमीन काय सांगतो आबा ते आहे हो सरपंच ऐकतो मी बी इथं पुढे अजिबात काय करणार नाही आणि सगळ्यांना मायबापांना विनंती माझं एक वाक्य ठेवा हात जोडून मायबाप विनंती समजेसली आणि तरुण वर्गाला होय ऑनलाईन चक्री गेम खेळू नका रे बाबा हो. आणि चक्रात अडकू नका आणि संसाराचं वाटोळ करा माझा संदेश समजासनी पोचवा कम्प्लेट नमस्कार तुम्हाला सांगू का आज आम्ही चक्री भागाचा ऑनलाईनचा वेबसिरीजला आमच्या शूट केला पण ही सगळा मेन कालवा जो झाला ती फक्त आमच्या चेअरमन साहेबामुळं साहेब तुमचं आता नाव सांगा की जरा मी संतोष शेंडे दूध उत्पादक कुर्डवाडी मी दुधाचा व्यवसाय करतो कुर्डवाडी परिसरातून शेतकऱ्यांचे दूध घेऊन सोना डेअरीला देतो मी तुमच्या चॅनलमार्फत सर्व परिसरातील लोकांना आवाहन करतो की कृपया करून कोणीही सुद्धा चक्रीच्या जुगाराच्या नादी कोणीही लागू नये कोणीही पैसे मिळवायचा शॉर्टकट कोणीही घेऊ नये
त्या जुगारात कायम हानीच होती. कुणाला सुद्धा पैसे मिळायला एक सुद्धा व्यक्ती आज कुर्डवाडी शहरात नाही. परंतु जे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले कुटुंब कुर्डवाडी शहरात आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कुर्डवाडी शहरात एक जणांनी फास घेतला आहे. आत्ताच लेखी हॉस्पिटलमध्ये एक जणांनी औषध पेलं आहे. किती जणांनी जमिनी विकल्यात. हे अनेक कुटुंब हे तुम्ही कुर्डवाडीकरांना माहिती आहे. हा विषय फक्त एकट्या कुर्डवाडीचा नसून मी संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना आवाहन करतो की कुणीही ह्या जुगारीच्या नादी लागून शॉर्टकट पैसे मिळवायचा कुणीही मोह करू नये. कृपया करून या पैशाचा योग्य वापर करून व्यवसायात उतरा, कष्ट करा, कष्टाने पैसे मिळवा. पण शॉर्टकट करून जुगार खेळून कुणीही पैसे मिळवू नये, जुगाराच्या कुणीही नादी लागू नये. मी तुम्हाला सगळ्यांना आमच्या टीमच्या वतीने हात जोडून विनंती करतो, कुणीही चक्री खेळू नका. धन्यवाद.